रामकृष्ण हरी मित्रांनो, आम्ही निघालो भिवडी येथे. भिवडी हे गाव नारायणपूरपासून खूप जवळ आहे. भिवडी हे ब्रह्मसंप्रदायाचं माहेरघर आहे. रामानंद पंथातले एक थोर महात्मे होऊन गेले. त्या महात्म्याचे नाव परमपूज्य स्वानंद शिखरनिवासी साधूबाबा सावळाराम क्षीरसागर. हे पहा बाबांचे समाधी मंदिर. या समाधी मंदिरामध्ये भव्य राधा श्रीकृष्णाची अशी देखणी अशी सुंदर मूर्ती आहे. वारकरी संप्रदायाचं ब्रह्मसंप्रदायाचं तपस्वी जीवन साधू संतांनी ज्या स्तरावर नेऊन ठेवलं त्या स्तरावर नेऊन ठेवणारे हे निवडक व्यक्तिमत्व म्हणजे परमपूज्य साधूबाबा. समाधी मंदिराच्या बाजूने केलेलं नक्षीकाम बघा, खूप सुंदर आहे. इथे आल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं. या समाधी मंदिराच्या आजूबाजूला भव्य दिव्य असे सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्ये अनेक कार्यक्रम प्रवेशनाची कार्यक्रम होत असतात. मंदिराच्या खालीही ध्यान मंदिर आहे. इथे बरेच साधक ध्यान धारणा करण्यासाठी इथे बसतात. साधूबाबांचा आवडता ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ. खऱ्या अर्थाने ते भागवत जगले याची दखल घेऊन श्री क्षेत्र पैठण संस्थानने महाभागवत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कपाटामध्ये साधूबाबांच्या खूप आठवणी आहेत. त्या आठवणी खूप अनुभवण्यासारख्या असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद मिळतो. इथे साधकांसोबतचे फोटो आणि साधूबाबांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. या संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज यप्रे यांनी योगदान दिल्यामुळे हे मंदिर भव्य दिव्य स्वरूपात उभे आहे. अक्षय दादा आणि कल्याणी वहिनी यांनी आरती केली. आरती झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतला. मग आम्ही सर्वांनी फोटो काढले आणि निरोप घेतला. भेटूया पुढील भागात.